आमच्यात असं मानतात की लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ मुलामुलींसाठी खूप धोक्याचा असतो. भूत, प्रेत, पिशाच्य बाधा होण्याचे प्रकार या काळात हमखास घडतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. असे म्हणतात की या काळात शक्यतो बाहेर पडणे टाळायचे असते. म्हणूनच साखरपुडा आणि लग्न यात कमी दिवसांचे अंतर ठेवले जाते, जेणेकरून संभाव्य धोका टाळला जाईल. पण जे विधिलिखित असते ते घडतेच. 2011च्या ऑक्टोबर महिन्याअखेरीस आमचा साखरपुडा झाला व लागोलाग डिसेंबरच्या 18 तारखेला लग्न ठरले. हा प्रसंग माझ्या पतीसोबत त्याच वर्षातल्या नोव्हेंबर महिन्यात घडला होता. आम्ही राहायला मुंबई सबर्ब्स मध्ये आहोत. ते एका फार्मा कंपनीमध्ये असल्यामुळे फिरतेचे काम त्यांच्या कामाचा 80% भाग आहे. त्यांच्या भागातल्या सेल्स टार्गेटची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे ते वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर तिन्ही लाईन्सची स्टेशन सतत फिरत असतात. 2010 पासून जबाबदारी वाढल्याने आणि बस रिक्षांच्या प्रवासात खूप वेळ खर्च होत असल्याने ते पूर्ण मुंबई स्वतःच्या मोटरसायकलवर पालथी घालू लागले. वेळ बराच वाचू लागला. मात्र कधी कधी परिसरातले हॉस्पिटल्स व क्लिनिक्समधील मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट रात्री 9 ते 10 नंतरच मिळे व काम संपवून मोटारसायकलने घरी यायला रात्रीचे 12 ते 1 वाजत. नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा होता आणि त्या आठवड्यात अशाच सलग मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स होत्या. ते डॉक्टर त्यांचे काम आटोपल्यावर मगच अपॉइंटमेंट द्यायचे, त्यामुळे खूप उशीर व्हायचा. रोजच घरी यायला 12 ते 1 वाजायचे. त्या रात्रीही 10-10:30 पर्यंत काम संपवून त्यांनी घरी येण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धरला. थंडीचे दिवस असल्याने ते नेहमी टोलनाका आला की थांबून जॅकेट घालत व नंतर पुढचा रस्ता धरत, कारण नंतर हळूहळू गारठा वाढायचा. साधारण 11:15ला सासूबाईंनी त्यांना फोन केला आणि विचारले की ते कुठवर पोहोचलेत. तसे ते म्हणाले, स्टेशनवर माझा मित्र सचिन भेटणार आहे 12 वाजता काही कामासाठी. त्याला भेटून 12:30 पर्यंत घरी येईन. बरं ठीक आहे म्हणत सासूबाईंनी फोन ठेवला. तसे हे पुन्हा सुसाट बाईक चालवत घरी यायला निघाले. साधारण 11:30ला ते नेहमीच्या फाट्याजवळ आले. तसे वळण घेऊन आतल्या रस्त्याला लागले. वळल्यानंतर 2 ते 3 मिनिटांतच, म्हणजे काही अंतर पार केल्यावर त्यांना रस्त्याच्या डावीकडे एक इसम लिफ्ट मागत असल्याचे दिसला. 11:15 वाजत आले होते आणि यावेळेस त्याला एखादे वाहन मिळणे सहजासहजी शक्य नव्हते. आपल्या पाठीवरच्या बॅगेत फारसे काही वजन नाही. बॅग पुढे ठेवली तर या बिचाऱ्याला लिफ्ट देता येईल असा विचार करतच त्यांनी त्या इस्माजवळ गाडी थांबवली. त्या इस्माने तिथल्या भागात राहणाऱ्या लोकांसारखा वेश परिधान केला होता. हातात एक हलकेचे गाठोडे होते. कुठे जाणार दादा? यांनी विचारले. तसे तो इसम म्हणाला, इथेच कोपऱ्यावर जायचंय. असे म्हणतच घाईघाईत बाईकवर मागे बसला. ठीक आहे असं म्हणत यांनी गाडीला किक मारली. यांना वाटले की इथेच काही किलोमीटर अंतरावर जायचे असेल, त्यामुळे 5 मिनिटं झाल्यावर यांनी सांगितले, दादा तुमचे ठिकाण आले की सांगा मला. पण 10 मिनिटं झाली तरीही त्या इस्माचे इथेच कोपऱ्यावर आहे हे एकच वाक्य चालू होते. शेवटी कंटाळून यांनी गाडीचा वेग कमी करत त्या इस्मास म्हटले, दादा मी आता या उजवीकडच्या रस्त्याला वळणार आहे, तुम्हाला इथेच उतरवतो. थांबशील तर गाडी सकट गाडेन तुला. मागून त्या माणसाचा आवाज आला. अचानक आलेल्या त्या आवाजामुळे ते एकदम दचकले आणि त्यांनी साईड मिररमधून पाहिले तर तो माणूस अगदी रागाने यांच्याकडे बघत होता. डोळे जणू आग ओकत होते. ते घाबरले होते, पण अशा परिस्थितीतही त्यांनी हिम्मत करून विचारले, बरं मग तुम्हाला कुठे जायचे आहे ते तरी सांगा, तुम्हाला सोडून मग मी घरी जातो.
भीतीने अंगावर शहारे येत होते, पण चेहऱ्यावर ते दाखवायचे नव्हते. ते उत्तराची वाट पाहत होते आणि पुढच्या क्षणी उत्तर मिळाले. समुद्रावर घे गाडी. तसे त्यांनी जास्त विचार न करता समुद्राकडे जाण्याचा रस्ता धरला. कुठे याला लिफ्ट दिली असा विचार मनात येऊन गेला. वेग मुद्दाम कमी ठेवला होता, म्हणजे मागच्याने काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर गाडीवरून उडी टाकता येईल. एव्हाना 12 वाजून गेले होते. त्या समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर फक्त ही एकच मोटारसायकल होती. बरीच भर म्हणून त्या भागातले लाईट्सही गेले होते, म्हणून तिकडचे आणि रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट्सही बंद होते. तिथल्या परिसरात मिट्ट काळोख पसरला होता. काही मिनिटं झाली असावीत. हळूहळू समुद्राच्या लाटांचा आवाज त्या शांत पण भयाण वातावरणात कानावर पडू लागला. तो आवाज एरवी मनाला प्रसन्न करणारा वाटत असला तरी आज मात्र एक वेगळीच भीती निर्माण करत होता. तेवढ्यात यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय, यांचा जो मित्र स्टेशनला वाट बघत थांबला होता त्याने यांना फोन केला. 12:15 झाले मित्रा, आहेस कुठे? यांनी घाबरतच अत्यंत हळू आवाजात जे घडत होते ते त्या मित्राला सांगितले. तसे तो मित्र म्हणाला, बरं ठीक आहे, घाबरू नकोस. आता तू कुठे पोचलास? हे म्हणाले, आता मी अक्षरशः समुद्राच्या किनाऱ्यावर गाडी चालवतोय. तो मित्र प्रसंगावधान राखून म्हणाला, बरं ठीक आहे, तिथे माझा एक मित्र राहतो. तो 10 मिनिटात त्याची मोटारसायकल घेऊन तू आता आहेस तिथे येईल. तू एक काम कर, त्याच भागात तिथेच गोल गोल चक्रा मारत राहा आणि हो, गाडी चुकूनही थांबवू नकोस. मित्राचे ते बोलणे जरा विचित्र वाटले असले तरी त्यांना जरा धीर वाटला, कारण कोणीतरी आपल्या मदतीला येणार आहे ही कल्पना त्यांना घडत असलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. सचिनने फोन केल्याबरोबर त्या गावात समुद्राजवळ राहणारा तो मित्र अजून 4 ते 5 जणांना सोबत घेऊन यांच्या दिशेने यायला निघाला. त्याच भागात राहणारा असल्याने समुद्रकिनारा व आसपासचा परिसर त्याच्या चांगल्याच परिचयाचा होता. माझे पतीही सचिनने सांगितल्याप्रमाणे तिथेच गोल गोल चक्रा मारत होते. मागचा इसम अजूनही मोठमोठ्याने थांबशील तर जिवंत गाडी हेच बरळत होता. त्याचा आवाज त्या मिट्ट काळोखात त्या भयाण वातावरणात घुमत होता. आपल्याला कधी मदत मिळते याची ते प्रकर्षाने वाट पाहत होते. पुढच्या 15 मिनिटात ते 4 ते 5 जण गाड्या घेऊन त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवर आले. त्या सगळ्यांना यांची गाडी दिसताच त्यांनी त्यांच्या गाड्यांचा वेग कमी केला. त्या मित्राने सचिनला पटकन फोन केला. हॅलो भावा, तुझा मित्र इथे मोटारसायकलवर फिरताना दिसतोय खरा, पण त्याच्या पाठीमागे तर कोणीच बसलेले दिसत नाही. ते एक वाक्य ऐकून सचिनच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तो फोनवर जवळजवळ किंचाळलाच. अरे काठा त्याला लवकर, मस्करी करणाऱ्यातला नाहीये तो. हे जे पण आहे ना ते खूप विचित्र आहे. सचिनचे बोलणे ऐकून तो काय ते समजून गेला. 3 ते 4 मोटारसायकल्स आपल्या दिशेने सुसाट येताना पाहून यांच्या जीवात जीव आला. जसे त्या बाईक्स अगदी जवळ आल्या तसे त्यांनी परत साईड मिररमधून मागच्या इस्माकडे पाहिले. आज वाचलास, परत घावशीलच कधीतरी. असं म्हणत एक विदारक हास्य करत तो डोळ्यात देखत नाहीसा झाला. तो गायब होताच यांनी गाडी थांबवली. अंगात कसलाही त्राण राहिला नव्हता. त्या सगळ्यांनी यांना गाडीवरून उतरवलं, पाणी वगैरे दिलं आणि म्हणाले, नशीब थोर भावा तुझं, म्हणून वाचलास. पाणबुड्या होता तो, जो कोणी तुझ्या मागे बसलेला तो पाण्यात बुडून मेलेला. त्यांचे आत्मे खेचून आणतात एकट्या दुकट्याला इथं आणि जिवे मारतात पाण्यात बुडवून. हे मात्र त्याचे बोलणे अवाक होऊन ऐकत होते. तेवढ्यात परत सासूबाईंनी यांना फोन केला. 1 वाजला रे, अजून किती गप्पा मारशील मित्रांबरोबर? परिस्थितीचे गांभीर्य ओळखत यांनी संवाद न वाढवता
फक्त आलोच असं म्हणत फोन ठेवला. यांनी गाडीला किक मारली. तो एक मित्र बाकीच्यांना म्हणाला, 2 गाड्या ह्याच्या पुढे राहू द्या आणि 2 मागे. मी सोबत राहतो माझी गाडी घेऊन. अशा प्रकारे अतिशय सावधपणे त्यांनी यांना घरापर्यंत सोडले. त्या घटनेनंतर 4 ते 5 दिवस यांना ताप होता. घरी हा घडलेला प्रकार सांगितल्यामुळे घरचेही सर्व चिंतेत होते. सासूबाईंचे मोठे भाऊ ज्योतिषी असून ते देवदेवस्की पण करत असल्यामुळे यांनी बघायला त्यांना घरी बोलावले होते. त्यांनी दिलेला अंगारा यांनी लग्नाच्या दिवसापर्यंत रोज न चुकता लावला. नंतर असे काही घडले नाही. आजपर्यंत भूताखेतांचा विषय आल्यावर चेष्टा मस्करी करणारा माझ्या पतीचा अशा गोष्टींवर विश्वास मात्र बसला. म्हणतात ना, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.